हे गाईज नमस्कार. सगळ्यात पहिला तर सर्वांना माझ्याकडनं होळी आणि धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होतं धुलीवंदन. तर बघूयात आजचा दिवस माझा कसा जातो आणि आम्ही किती मज्जा करतोय ते. होळी खेळायला खाली उतरायच्या आधीच ही लोकं माझा वेट करत होते आणि ह्यांना बघून मला इतकं हसायला येत होतं की मला इतकं वाईट नव्हतं दिसायचं. पण ह्या लोकांनी मला इतका कलर लावला की माझी पण हालत त्यांच्यासारखीच काहीशी झाली होती. तर आज होळी होती त्यामुळे वर्षा आमच्याबरोबर होळी खेळायला आली होती आणि तिचं म्हणणं असं होतं की तिने आणलेल्याच कलरने ती पहिला आम्हाला कलर लावणार. पण आम्ही तिला पहिला कलर लावला आणि होळीचा विश केला. त्याच्यानंतर बारी होती माझी. मी वर्षाला सांगत होती प्लीज माझ्यासाठी दुसरा कलर चॉईस करणं, कारण की मला यावेळेस खूप छान छान फोटोज काढायचे होते. पण शेवटी काय माझी हालत व्हायची ती झाली होती. त्यानंतर मग आम्ही एकमेकांना खूप सारा कलर लावला आणि खूप मस्त मस्त फोटो काढले. आम्ही होळी खेळायला जायच्या आधी काहीसे असं दिसत होतो आणि नंतर मग आम्ही असे दिसत होतो. होळी खेळून झालं आणि मग आम्ही घरी जायला निघालो. लिफ्टच्या मिररमध्ये मी आणि प्रांजल एकमेकींना बघून इतकं हसत होतो ना, आमची अवस्था काहीशी अशी झाली होती. मग आम्ही घरी आलो आणि मेन टास्कची सुरुवात झाली कलर रिमूव्ह करण्याची. आणि माझ्या तोंडाचा कलर अजिबातच जात नव्हता. माझी मेकअप रिमूव्हरची बॉटल अर्धी झाली तरी पण माझ्या फेसचा कलर जातच नव्हता. कसं तरी करून फेसचा कलर रिमूव्ह केला आणि त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाली. आणि आज संध्याकाळी होता आमचा मूवीला जायचा प्लॅन. आज आम्ही केरला स्टोरी 2 बघायला जाणार होतो. ह्याचा फर्स्ट पार्ट मी बघितला होता, सो मी एक्सायटेड होती सेकंड पार्टसाठी. खरं तर मूवी खूपच छान आहे, सगळ्यांनी बघण्यासारखा मूवी आहे, सो सगळ्यांनी जाऊन नक्कीच बघा. आणि आता इंटरवल झाला होता, सो इंटरवलपर्यंत मूवी तर खूपच छान होता. आता बघूया पुढे जाऊन मूवी कसा आहे. सो आज आमचा डिनरचा प्लॅन पण बाहेरच होता, तर आम्ही उडुपीला जेवण्यासाठी गेलो होतो. आज ट्यूजडे होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी उडुपीला जायचं डिसाईड केलं होतं, कारण सर्वांनाच व्हेजच खायचं होतं. आणि इथे जेवण येईपर्यंत आमचा थोडा टाईमपास चालू होता. तर आम्ही मस्तपैकी जेवलो वगैरे आणि घरी जायला निघालो. बाय गायज.